हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 32 बघितलेला। आज आपण भाग 33 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकर तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण बघितलं की स्नेहल अचानक आपल्या खाली पोटाला हात लावीत घाबरून माझं बाळ, त्यावर प्रकाश तिला चूप करीत शांत हो, डॉक्टरांना तुझी सिच्युएशन बघता तुझी डिलिव्हरी करावी लागली, मुलगा झाला आपल्याला, प्रीमॅच्युअर बेबी आहे ना म्हणून त्याला काचेत ठेवलं आहे। स्नेहलच्या डोळ्यात एक चमक येते। मुलगा ऐकताच ती खुश होते, उठायचा प्रयत्न करते पण तिच्या नाजूक तब्येतीमुळे ती उठू शकत नाही। प्रकाश तिला तसंच बेडवर लेटवतो। तू अजून पूर्ण ठीक नाही झाली, लेटूनच राहा, तुला काय पाहिजे ते मला सांग, मी आणून देतो। त्यावर स्नेहल खूप कष्टाने माझं बाळ बघायचं आहे मला। तेवढ्यात डॉक्टर आत येतात। तुझं बाळ ठीक आहे, तू आधी स्वतःची काळजी घे, बाळाला भेटायचं आहे तर लवकरात लवकर ठीक व्हावं लागेल ना। त्यावर स्नेहल खूप आशेने प्रकाशकडे बघते। प्रकाशला कळतं की स्नेहलला बाळाला बघायची खूप इच्छा झाली आहे। तो तिला नजरेनेच आश्वस्त करतो। गणेश घरी फोन करून ही आनंदाची बातमी घरी कळवतो। सगळे आनंदाने नाचायला लागतात। प्राजक्ताताई आणि काकू समोरच्या मंदिरात जाऊन नमस्कार करतात आणि स्नेहल आणि बाळ घरी येताच मोठी पूजा घालू असं बोलून येतात। जवळपास 10 दिवसांनी स्नेहल पूर्ण बरी होते आणि तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो। बाळ मात्र अजूनही हॉस्पिटलमध्येच असतो। प्रकाश रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन बाळासाठी दूध नेऊन द्यायचा। 2 महिन्यांनी बाळ 2-2.5 किलोचं होतं आणि ते नीट श्वास घेऊ लागतं, दूध पिऊ लागतं, एकंदरीत त्याची वाढ व्यवस्थित होत असते। त्यामुळे बाळाला डिस्चार्ज मिळतो। बाळाला डिस्चार्ज मिळतात घरी सगळे आनंदाने नाचू लागतात। या आनंदात तर शेजारचे पण सहभागी होतात। प्रकाश आणि स्नेहल बाळाला आणायला हॉस्पिटलमध्ये जातात। घरी स्नेहलचे आई वडील आणि भाऊ सुद्धा या आनंदात सहभागी व्हायला आले होते। पूनम मात्र जलसीमुळे ऑफिसचं कारण सांगून आलीच नाही। आपल्या मागून लग्न होऊन स्नेहल एका मुलाची आई झाली आणि आपल्याला अजून काहीच नाही, या गोष्टीचा तिला फार राग होता। घरी प्रीती आणि शेजारचे काही लोक आणि स्नेहलचे स्टुडंट मिळून सगळं घर डेकोरेट करतात। गेट पासून तर आतल्या रूम पर्यंत गुलाबाच्या पाकळ्यांनी रस्ता तयार केला असतो। आतमध्ये सगळी रूम निळे, पांढरे, गुलाबी आणि पिवळ्या फुग्यांनी सजवली जाते। पाळणा सुंदर सुंदर फुलांनी आणि काही खेळण्यांनी सजवला जातो। प्रकाश आणि स्नेहल बाळाला घेऊन येतात। प्राजक्ताताई त्यांचं भाकरीच्या तुकड्याने नजर काढते आणि प्रीती औक्षण करून त्यांना आत घेते। घरी सगळी बाळाच्या नामकरणाची तयारी झाली होती। पंडित येऊन त्याची पूजा आटपतो आणि 5 सवाष्णी बाया बाळाला पाण्यात घालतात। प्रीती येऊन बाळाच्या कानात कुर्रू करून नाव सांगते, खुशाल। तसे सगळे आनंदाने टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात। प्रकाश आज खूप खुश होता। त्याची स्नेहल त्याच्या जवळ होती आणि सोबत पिऊ आणि त्याचं बाळ खुशाल पण सोबत होतं। आज त्याची फॅमिली पूर्ण झाली होती। कोमल नावाचं ग्रहण जे त्यांच्या कुटुंबाला लागलं होतं ते आता कायमचं त्यांच्या आयुष्यातून गेलं होतं। बाळाच्या आगमनाने प्राजक्ताताईंना सुद्धा हुरूप आला होता। बाळाचं करण्यात काकू आणि प्राजक्ताताईचा दिवस कसा जायचा त्यांचं त्यांनाही कळत नव्हतं। प्राजक्ताताईंचा हार्टचा प्रॉब्लेम तर कधीच गायब झाला होता। खुशालचं सगळं प्राजक्ताताई आणि काकूच करायच्या, त्यामुळे स्नेहलला तिच्या क्लासला आणि स्टुडंटला पूर्ण वेळ देता येत होता। काकू तर आता त्यांच्या घरातलीच मेंबर झाल्या होत्या। आता तर त्यांना प्रकाश आणि स्नेहलचे सगळे नातेवाईक सुद्धा प्रकाशची काकू म्हणूनच ओळखायचे। प्रकाशने काकूंच्या मुलांना समजावून त्यांच्यात आणि काकूत पुन्हा पॅचअप केलं। आता काकूचे मुलं अधूनमधून त्यांना कॉल करून, कधी व्हिडिओ कॉल करून आपली खुशाली कळवायचे आणि काकूंची पण विचारपूस करायचे। काकूंच्या मुलाने आणि मुलीने ठरवून मुंबईचा बंगला स्नेहलच्या मुलाच्या खुशालच्या नावे केला होता। फक्त जेव्हा कधी ते इंडियात यायचे तेव्हा राहायचे मात्र तिथेच। खुशालच्या सोबतचे दिवस कसे जात होते कळतच नव्हते।
खुशाल आधी रांगायला लागला आणि लवकरच 10 महिन्यात चालायलाही लागला. बघता बघता 1 वर्ष पट करून निवडून गेलं आणि खुशालचा पहिला बर्थडे आला. सगळ्यांना पुन्हा हुरूप आला. खुशालचा पहिला बर्थडे करायचा, पण सगळी तयारी झाली. प्रकाशने घरी सगळ्यांनाच नवीन कपडे घेतले. प्रीती, गणेश आणि श्रियांना सुद्धा घेतले. सगळे घरी नाच गाणे करीत बर्थडे सेलिब्रेट करीत होते की दारावर अचानक थाप पडते. दारावरची थाप ऐकून स्नेहलला का कुणाक ठाऊक, पण आज इतक्या दिवसांनी पुन्हा एकदा अनामिक भीती वाटते. छातीत धडधड होते. प्रकाश लगेच दार उघडायला जातो तर दारात दीपिका. प्रकाश तिला न ओळखून, कोण पाहिजे तुम्हाला? तेवढ्यात स्नेहल, प्रीती, गणेश आणि सगळे दारात येतात. दीपिका अडखळत, मैं आपसे ही मिलने आई हूँ. त्यावर प्रकाश आश्चर्याने, मला? पण मी तुम्हाला ओळखत नाही. त्यावर दीपिका कपड्यावरचा घाम पुसत, मैं कोमल की दोस्त हूँ. त्यावर प्रकाश थोडा वैतागून बोला, काय सांगायचं आहे तुम्हाला? त्यावर दीपिका आपले डोळे पुसत, सर मैं कोमल की दोस्त हूँ. हम दोनों साथ में ही रहते थे मुंबई में, पर पिछले 6 महीनों से कोमल की तबीयत खराब थी. हम बहुत डॉक्टर के पास गए पर उसकी तबीयत में कोई सुधार नहीं हुआ. दिन ब दिन उसकी तबीयत और ज़्यादा खराब होने लगी और उसने बिस्तर पकड़ लिया. कुछ दिन पहले उसको एहसास हुआ कि वो ज़्यादा दिन नहीं बचेगी. उसकी ज़िंदगी के अब बस कुछ ही दिन बाकी है. तो उसने मुझे कहा कि उसे अपने मम्मी पापा से मिलना है. इसलिए मैं उससे जैसे तैसे यहाँ नागपुर लेके आई और यहाँ के सरकारी अस्पताल में भर्ती करवा दिया. मैं उसके मम्मी पापा के पास गई थी. उनको बोला भी कि कोमल आखिरी बार उनसे मिलना चाहती है, पर उन्होंने साफ मना कर दिया और कहा कि उनकी कोई बेटी नहीं है, जो थी वो कब की मर चुकी है. त्यावर प्रकाश रागाने, तर आम्ही काय करायचं? तिच्या आई वडिलांनी नाही म्हटलं तर आम्ही काय करू शकतो? त्यावर दीपिका एक हुंदका देत अडखळत, सर आज सुबह ही कोमल की मौत हो गई और मैं यहाँ इसलिए आई हूँ कि आप उसकी अंतिम क्रियाकर्म करे. त्यावर सगळे एकदम शांत होतात. प्रकाश रुक्षपणे, हे बघा, तुमच्याकडे पैसे नसेल तर मी देतो, पण जे काय आहे ते तुम्हीच निपटून द्या. या सगळ्यात मला पडायचं नाही. त्यावर दीपिका, सर ऐसा क्यों बोल रहे हो? मैं जानती हूँ कोमल ने आपके साथ बहुत बुरा किया, पर उसको इस बात का बहुत अफसोस था. उसने मुझे बोला भी था कि आप बहुत अच्छे इंसान हैं. उसने ही पैसे और ऐशो आराम की जिंदगी के लिए आपको छोड़ा और बदनाम आप ही को ही किया. उसने ये भी कहा कि उसे कर्मों की सजा मिल रही है. त्यावर प्रकाश, ते काही असलं तरी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यावर स्नेहल दीपिकाला थांबवत, प्रकाश जी तुम्ही थोडं आत चला. दीपिका बाहेरच अंगणात थांबते आणि सगळे आत जातात. प्रकाश चिडून, काय झालं स्नेहल? त्यावर स्नेहल शांततेने घेत, हे काय करीत आहात तुम्ही? तिला पैसे देऊन तिला सगळं करायला लावत आहात. त्यावर प्रकाश कन्फ्यूज होत, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? मी जाऊन तिचे अंत्यसंस्कार करू? त्यावर स्नेहल, हो. प्रकाश सोबत सगळेच, तुला वेळ लागलाय का स्नेहल? काय बोलत आहेस तू? त्यावर प्रकाश, तुला माहिती नाही का ती कशी आहे ते? त्यावर स्नेहल, माझं एकदा ऐकून तरी घ्या. हे बघा, ती कशी असली तरी पिऊची आई होती, तुमची पत्नी होती. तिने जे काही केलं ते तिचे कर्म त्या शरीराचे होते, पण आता ते शरीरच मृत पावले आणि अशा वेळी कुणीही असो, आपण अशी त्या मृत शरीराची विटंबना नाही करू शकत. तुम्ही शांत डोक्याने विचार करा. मला असं वाटते तिचं अंतिम संस्कार हे तुम्हीच केले पाहिजे. कशी असली तरी तिच्या आत्म्याला शांती तर मिळायलाच हवी. स्नेहलचे शब्द ऐकून प्राजक्ताताई विचारात पडतात आणि घाबरून, पक्क्या? स्नेहल जे म्हणते ते करून टाक. उगाच त्या औदसेची पुन्हा तुमच्या संसारावर सावली नको. तिचा आत्मा भटकत राहिला तर तुमच्याच मागे लागेल. माणसं परवडली, पण ते भूत खेताचं लंचाड नको मागे. त्यापेक्षा करून टाक तिचे कर्मक्रिया. थोडा विचार केला तर स्नेहलच्या आणि प्राजक्ताताईच्या गोष्टीत सगळ्यांना तथ्य वाटते आणि सगळे प्रकाशला समजवतात. तेव्हा कुठे प्रकाश तयार होतो. दुसऱ्या दिवशी प्रकाश कोमलची बॉडी ताब्यात घेतो. तेव्हा बघतो तर कोमलचे शरीर म्हणजे फक्त हाडांचा सांगाडा उरला होता. शरीर पूर्ण काळवंडलेलं होतं आणि हाडांच्या सांगाड्यावर एक पतली कातडीची लेअर उरली होती. केस निस्तेज झाले होते. प्रकाश तिचं शरीर बघून मनात, किती भयानक दिसत आहे ही.
जिवंत होती तेव्हा याच शरीराचा किती अभिमान होता. कितीही सुंदर असले तरी शरीर मातीच आहे आणि मातीतच मिळणार आहे. माणूस गेल्यानंतर उरतात ते फक्त त्याचे कर्म. माणूस मेल्यानंतरही अमर होतो तो त्याच्या कर्माने. प्रकाश तिचे सगळे अंतिम विधी व्यवस्थित करतो आणि घरी परततो. शेवटी एकदाची कोमल प्रकाश आणि स्नेहलच्या आयुष्यातून कायमची निघून गेली होती. प्रकाश स्नेहल आणि पियूत लगेच कोमलला विसरूनही जातो. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ही कथा इथे संपली आहे. कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादानेच ही कथा पूर्ण झाली आहे. ज्यांनी ह्या कथेला प्रतिसाद दिला त्यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ही कथा इथे संपली आहे, पण मी पुन्हा एकदा लवकरच नवीन कथा घेऊन येईन. त्यालाही तुमचा असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा करते. आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.